पालघरच्या सातिवली गावात एटीएसनं जप्त केलेली स्फोटके ही आरडीएक्स असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय। त्यामुळे साहजिक पुन्हा एकदा मुंबई रक्तरंजित करण्याची योजना आखली गेली होती का असा प्रश्न पडू लागलाय। मृत्युंजय सिंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, धक्कादायक माहिती हाती येतेय। नक्कीच दीपक, 28 तारखेला आपण जसं आपल्याला माहिती मिळाली होती की पालघर जिल्ह्याच्या सातेवली गावात एक स्लम मध्ये 15 ते 20 किलो हे पावडर सापडला होता आणि पावडर सोबत काही जिलेटिन आणि अमोनियम नायट्रेटही सापडलं होतं। याचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आलाय आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झालेला आहे। फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये समोर आले की जो पावडर होता तो आरडीएक्स होता आणि आरडीएक्स सोबत अमोनियम नायट्रेट आणि जिलेटिनचे काही जे रॉड्स आहेत तेही सापडले आहेत। याचा अर्थ असा की जी ब्लास्टची इंटेन्सिटी आहे वाढवण्यासाठी हे आरडीएक्सचा उपयोग केला जाणार होता। आता काय प्लॅनिंग होती, हे कोणी आणलं होतं, हा तपासाचा विषय आहे। पण नक्कीच पालघर हा खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे, समुद्राजवळचा किनारा आहे, तर हा कुठून आला, कधीपासून तिकडे हा ठेवण्यात आलेला होता, हा शोधचा विषय आहे। पण नक्कीच आता एटीएस आणि क्राईम ब्रांचची टीम याच्यावर जास्त तपासणी करतायत। काही लोकांना डिटेन करण्यात आलेला होता, पोलिसांनी चौकशीही केली, पण आतापर्यंत काही निष्पन्न झालेला नाहीये। पण नक्कीच हा खूप धक्कादायक, एटीएस साठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। निश्चितच मृत्युंजय, तू राहाच आपल्यासोबत। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गणेश, मृत्युंजय ज्या प्रकारे माहिती देत होता त्या प्रकारे अनेक गोष्टी समोर येत आहेत की हा आता आरडीएक्सचा साठा कुठून आला, काय आला, हा जरी तपासाचा भाग असला तरी सुद्धा मुंबई पुन्हा एकदा टार्गेटवर होती असं म्हणावं लागेल आता। हो, निश्चित। आणि मुंबई ही नेहमीच टार्गेटवर असते आणि ज्या प्रकारे 93च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये जे लँडिंग पॉइंट्स होते ते रायगडच्या इथले लँडिंग पॉइंट्स होते आणि अशाच प्रकारे पालघर जो आहे हा मुंबईहून लागणारा परिसर असल्यामुळे तिथनं लँडिंग करून मुंबईत जर काही घातपात घडून आणावी असावी तर त्यासाठी हे अशा प्रकारचे हे लँडिंग पॉइंटचा वापर करण्यात येतात। आणि सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार हे जे आरडीएक्स आहे ते सिंथेटिक फॉर्म मध्ये होतं, म्हणजेच आरडीएक्स वर काम करून त्याला जो क्रूड असतो त्या फॉर्म मध्ये होतं आणि त्याच्यावर काम करून त्याच्यावर जे आयडी म्हणा किंवा डेटोनेटर्स लावून त्याला एक बॉम्ब तयार करण्यासाठी हे वापरण्यात येतं। आणि हे आत्ताच नव्हे तर मागील काही महिन्यांपासून किंवा काही वर्षापासून तिथे होतं, कारण काही जो साठातला जो काही भाग होता तो पावडर फॉर्म मध्ये असून बऱ्याच वेळ तिथे असल्यामुळे तो सेमी सॉलिड फॉर्म मध्ये झाला होता आणि म्हणूनच संशय आहे की हा आत्ताचा नव्हे तर मागील 1-1.5-2 वर्षापासून तिथे असेल। आणि एटीएसला ही माहिती मिळाली होती की अशा एका झोपडीमध्ये पालघरच्या परिसरामध्ये जी झोपडी आहे तिथे हा साठा आहे, तर त्यासाठीच एटीएसने ही कारवाई केली। आणि आता अद्याप हा साठा कोणी आणून ठेवलेला, हा घर कोणाचा आहे, कोणी बांधलेला आहे हे माहीत नाही। पण जे त्या परिसरामध्ये क्वॉरिंग होते, म्हणजे जे डोंगर फोडण्यात येतं त्या क्वॉरिंग मध्ये अशा प्रकारे जिलेटिन स्टिक्स, डेटोनेटर्सचा वापर करण्यात येतो आणि अशा अनेक तिथे जागा आहे जिथं असा साठा असतो। पण आरडीएक्स कुठेच नसतं आणि आरडीएक्स हे आलं कुठून आणि आरडीएक्स कुठे जाणार होतं हा एक मोठा प्रश्न आहे। आणि जी लोक ह्या परिसरामध्ये आहेत त्या सगळ्यांकडनं चौकशी करण्यात येते की हे स्ट्रक्चर बांधलेलं कोणी, कोणाच्या नावावर आहे आणि कधीपासून बांधलेलं। त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांच्या डीजीनं पालघर पोलिसांनी इन्क्वायरी करण्यास सांगितलं आणि ज्या एरियामध्ये निश्चितच त्यामुळे आता नेमक्या एटीएसच्या तपासात कुठल्या गोष्टी समोर येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे आणि एटीएस आता काय या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेतं का, काय स्पष्टीकरण देतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। गणेश आणि मृत्युंजय, तुमच्या दोघांचेही धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।